नमस्कार मंडळी, मी शुभ्रा स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आहे ना आपल्या घरी गरमागरम असा वडापाव बनणार आहे. तर चला मग आजच्या दिवसाला सुरुवात करूया. आणि आज आहे ना पूजा वगैरे बाकी सर्व आवरले आणि नंतर बाकीचे सर्व कामं होत राहतील. चला, तर सगळ्यात आधी इथे आहे ना मी मसाला तयार करून घेते. वडापावचा जो भाजीला टाकणार आहे तो. तर सगळ्यात आधी इथे लसूण सोलून घेते. त्यानंतर बटाटे उकडून घेतलेत आणि ते आता सोलूनही घेते. त्यानंतर आहे ना भाजीचा मसाला तयार करून घेते. तर त्यासाठी मी इथे आहे ना लसूण, कोथिंबीर, मिरची आणि आलं हे वापरलेलं आहे. तर आता ते लसूण, आलं, मिरची आणि हे सर्व मी बारीक करून घेतलं आहे आणि ते आता मिक्सरला लावून घेणार आहे. आता इथे आहे ना आपला जो फोडणीचा मसाला आपण बनवणार होतो तो तयार झालेला आहे. असं जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं रफ ठेवायचं त्याला. आणि इकडे बटाटेसुद्धा बारीक करून घेतले छान. तर आता इथे आहे ना फोडणी करून घेते. तर फोडणीसाठी इथे आहे ना मी मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरवा मसाला वापरलेला आहे, जो आपण मिक्सरमध्ये लावून घेतलेला आपण तो छान असा परतून घेतला आहे. त्याचा पूर्ण कच्चेपणा जो असतो ना मिरचीचा वगैरे, कोथिंबीरचा, लसूण, तो जाण्यासाठी छान परतून घ्यायचं 5 मिनटं तरी. आणि आता हा परतून घेतला आहे छान. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायचे आणि हळद टाकूनसुद्धा छान परत आणि एकदा परतून घ्यायचं आणि असं तेल सुटेपर्यंत त्याला परतायचं. आणि ते तेल सुटल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये जे आपण बारीक केलेला बटाटा आहे ना तो त्यातमध्ये मिक्स करून घ्यायचा चांगला. त्यानंतर त्यात मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. 5 मिनटं आहे ना चांगलं परतून घ्यायचं. आणि आपला हा मसाला आहे ना तयार झालेला आहे आता, बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे आहे ना बेसन तयार करूया, जे की वडे तळण्यासाठी लागणार आहे. तर त्यासाठी मी इथे बेसन घेतलेलं आहे, हळद, मीठ आणि पाणी घातलेलं आहे. त्यानंतर छान असं ते फेटून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. पाहू शकताय तुम्ही. फेटून झाल्यानंतर असं काही दिसतंय बघा ते. आणि मग असे जे आपण सारण बनवून घेतलेलं, भाजी बनवली होती, त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आता इथे हाताला मी पाणी लावून घेतलेलं आहे, जेणेकरून भाजी आहे ना हाताला चिकटू नये म्हणून आणि छान गोळे तयार होतील म्हणून. तर इथे मी गोळे सर्व बनवून घेतलेत आणि आता ते तळून घ्यायचे. तर इकडे कढई ठेवून दिली आहे तेल गरम करण्यासाठी. तर तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण वडे सोडून घेऊया त्याच्यामध्ये. तर इथे आहे ना मी भिडाची कढई वापरलेली आहे वडे तळण्यासाठी. तर आता आपण वडे जे आपण करून घेतलेत ते बेसनमध्ये छान घोळवून तेलामध्ये सोडायचे आहेत. आणि तुम्ही पाहू शकताय. आणि छान हे अलटून पलटून आहे ना छान तळून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत. तर इथे पाहू शकता तुम्ही, कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर इथे वडे आहेत ना मीडियम फ्लेमवरती छान तळून घ्यायचे, जेणेकरून आतून छान तळले जातील ते आणि क्रिस्पीसुद्धा होतील. तर इथे वडे खूप छान तळून घेते मी. आणि आजची रेसिपी आहे ना तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.